अमरावती शहरातील वडाळी परिसरात निघालेल्या अजगराला सर्पमित्रांनी सुखरूपपणे रेस्क्यू केलं। मात्र या अजगराला काही जखमा असल्याने वन विभागाला सुपूर्द करण्यात आलाय। रेस्क्यू करण्यात आलेल्या अजगराच्या शरीरात सायाचे काटे असल्याने अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या। त्यामुळे सर्पमित्रांनी या अजगराला वन विभागाच्या स्वाधीन केलं। जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात या अजगरावर उपचार करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या अजगराच्या शरीरातील सायाचे काटे बाहेर काढून औषधोपचार केले आणि वन विभागाच्या सुपूर्द केलं। सुदैवानं या अजगराच्या शरीराच्या मागील भागात सायाचे काटे होते, त्यामुळे जास्त गंभीर दुखापत झाली नाही, असं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। आता वन विभागाकडूनच या अजगराला वनपरिक्षेत्रात सुखरूप सोडण्यात येणार आहे। सुमारे 12:30 वाजता एक अजगर रेस्क्यू करण्यात आला। तो अजगर रेस्क्यू करताना आमचा एक करण मदारी दिनेश मदारी म्हणून सर्पमित्रांनी तो अजगर वडाळी या ठिकाणी रेस्क्यू केला। रेस्क्यू करताना त्याच्या असं लक्षात आलं की त्या अजगराला मागच्या साईडला काहीतरी रुतल्यासारखं आहे। तर त्यांनी तपासून बघितलं, त्याला सायलचे काटे असल्याचे त्याला लक्षात आलं। रात्री 1 वाजताची घटना असल्यामुळे त्यांनी रात्री कॉल केला, पण दुसऱ्या दिवशी त्याला इलाजाची गरज होती म्हणून आम्ही सकाळी वॉर संस्थेचे सर्व 2-4 NGO अभिजित दानी, करण मदारी, पवन वानखडे यांनी सर्वांनी मिळून सकाळी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या स्वाधीन केलं। त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी त्याला आणलं व त्या ठिकाणी त्याचा अंगात असलेले काटे, सायलचे काटे हे काढून त्याला जंगलात सुखरूप सोडण्याकरता परत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आला।